सुनबाई चहा आण मला. बघितलं हे असं सुरळीचं चहा मागितलं हे सगळं. कधी मिळणार मला चहा? अगं तू शांत हो, करल तिच्या. अरे कधी? किती उशीर झाला? चहा आण म्हणलं ते इतका उशीर असतो का? बघितलं हे सगळं सुरू आहे. आदळ आपट काम चुकारपणा. मला तर वैताग आलायचा. हे असं नाही चालणार. मी काय म्हणते काय ते निर्णय होऊन जाऊ दे. तिच्या आई वडिलांना बोलून घे. अगं तसं नको करायला, मी सांगतो समजू, तू शांत बस बरं. सोनबाई काय झालं चहाचं? मला नाही बनवायचं, मला कंटाळा आलाय. बघितलं कधी मिळणार मला चहा? हे बघा तू शांत हो, मी करतो चहा. थांब घेऊन आलो. अगं चालतं असं थोडंफार. आधी महा एपिसोड होतं ना, तुला बघायचं होता. नेहमी तू सिरियल बघते नाही आणि मग अशा शेवटचा भाग कसा चुकवायचा, त्यामुळे हे सगळं. थँक्यू सासूबाई, तुम्ही किती समजून घेता मला. अगं तुझी हौस मी नाही तर कोण पूर्ण करणार. तुला काही असेल ना तर तू मला बोल. घे चहा. तिला दे. त्यांना द्या. एक काम करा, दोघी सोबत घ्या. तिला सांग दुपारचं जेवण बनवून घे. मी नाही बनवणार आहे, मला असं पण कंटाळा आलाय. जर खायचं असेल तर स्वतः उठून करायचं. हे काय? हे बघा भांडू नका दोघी पण. मी ऑफिसला जातो आणि लवकर घरी येतो. आपण हॉटेलला जाऊ जेवायला. ठीक आहे, भांडू नका पण. अगं थांब. चालतं ग, एखाद दिवशी काम केलं म्हणून काही होत नाही. सुनबाई तू जरी माझी सून असली ना तरी तू माझ्या मुलीसारखी आहेस. आणि हे बघ रोज रोज हे चालणार नाही बरं का. नाही बरं ते सोड. आज हॉटेलमध्ये आपण काय खाणार आहेत? पनीर. पनीर? हा पनीर काय खायचं? मी काय बोलते आपण व्हेज चिंगारा ट्राय करू. एकदम मस्त लागतं तो. हो. हा मग तर ट्रायच करू, कारण की माझ्या सासूबाईंना आवडतो ना. सॉरी. अगं चालतं एवढं. सासू नाही आई. हो. आणि हे बघ हे रोज रोज नाही चालणार. आपण माझ्या मुलाकडनं रोज काम नाही करून घेऊ शकत बरं का. खरं तर सासूबाई मलाच बरोबर नाही वाटत हो ह्यांना असं काम सांगायला. हो ना. पण नाही, ह्याच्या पुढून नाही होणार आज. हा आजचा शेवटचा दिवस. हो. ते पण महा एपिसोडमुळे. अगं ती बघ कशी करते. हो ना. बरं आहे, संध्याकाळी जेवायला काय करू? बनव भोपळ्याची भाजी. बरं चालतंय, भोपळ्याची भाजी बनवते, चपात्या बनवते, वरण भात बनवते. नका नका काहीच नका बनवू. मी आपल्याला बिर्याणी आणली खायला. फक्त 30 रुपयाला भेटली. काय 30 रुपयाची बिर्याणी? आणि कुठून आणली ही? अगं ते रस्त्याच्या कडेला होती, 30 रुपयाला आणली. 3 बिर्याणी आणली आपल्याला. 30 90 रुपयाची. अहो तुम्हाला जरा तरी काय कळतं का? रस्त्याच्या कडेची बिर्याणी आणताय का तुम्ही? अगं त्याला काय होतं, दुसरीकडे 100 रुपयाला बिर्याणी आहे, फक्त 30 रुपयाला भेटली. आणि मस्त असेल एकदम टेस्टेड. काहीतरी वाटतं थोडं तरी. त्याला काय होतंय? अहो तुम्हाला मी काल सुद्धा बोलले की मिरच्या आणा, तर कसल्या मिरच्या आणल्या? त्या पूर्ण सडलेल्या. अगं चांगल्या चांगल्या घ्यायचे निवडून, त्याला काय होतंय? अगं मिरच्याचे भाव किती आहे? 40 रुपयाला अर्धा म्हणत होते ते दुसरीकडं. मी फक्त 20 रुपयाला अर्धा किलो आणल्या. 20 रुपये. अहो जरा तरी चिंगूसपणा सोडा. हा जरा चला, मिरच्यांचं झालं, पण कांद्याचं काय? कांदा तर पूर्ण काळा काळा आणलेला. नाही तर काय. अगं वर लेटर रुपयाला काढायचे, चांगला चांगला घ्यायचा. अगं भाव किती कांद्याचे? 40 रुपये किलो. मी किती रुपये आणले असतील सांग बरं? फक्त 25 रुपये. माझे किती रुपये वाचले बघा ना तुम्ही. अहो पैसे वाचवण्याच्या नादात ना तुम्ही कोणाला तरी काहीतरी करून टाकता ना. असले पदार्थ खाऊन काय व्हायचं? काय नसतंय बघ. हे बघ
तुम्हाला आहे ना पैशाची किंमत नाही अजिबात. मी कमवतो ना, त्यामुळे तुम्हाला अक्कल नाही येणार. हे बघा ना इकडं, तुम्ही नका खाऊ बिर्याणी, मी माझी खाईल आणि उरलीवर आहे ना सकाळी गरम करून खाईन मी. हा, सकाळचा नाश्ता पण होईल माझा. नका खाऊ, तुम्ही ना उपाशी. अरे काय चिंगूस माणूस आहे हा. अयो लयच पोट दुखू राहिलंय. फुगलंय पोट मा. अयो खावा खावा, रस्त्यावरची बिर्याणी खावा, अजून नका खाऊ बोललेले. जावं एकदाच मोकळं तरी होऊन या. अरे सगळंच मोकळं झालोय, काय नाही राहिलं माझ्यात. श्वास. भाऊजी तुम्ही. अयो अरे काय होते सुहास? आकडा झालाय पोटात. लाकडा? नेमकं मला समजलं असं सांग रे बाबा. अयो एवढं काय? पोट लयच दुखू राहिलंय. अरे पण कशाने, काय केलं काय तू? हा, काहीतरी जड गेला असं उचलण्यात. जड गेलं ना उचलण्यात. खरं खरं सांगा. खरं तसंच झालं असं काहीतरी. जड उचललं होतं. अरे पण काय, त्याला थोडे दिवस दुखायला जातात. अहो भाऊजी, ह्यांचं नका ऐकू काय तुम्ही, खोटं बोलताय ते. अहो काल ह्यांनी रस्त्यावरची 30 रुपयावाली बिर्याणी आणली होती आणि आम्ही नाही खाल्ली, स्वतःनीच खाल्ली आणि परत राहिलेली सकाळी गरम करून खाल्ली. आणि हे बघा हा उद्योग. अयो 30 रुपयावाली बिर्याणी? नाही तर काय सांगायचं आता. अरे ती बिर्याणी कशाची असते माहितीये का तुला? जाऊ दे आता. आणि 30 रुपयाची येणे एकटी तुम्हाला चालली काय? नाही नाही, आम्ही नाही खाल्ली. त्यांना कधीच सांगतोय आम्ही, स्वतः पण नका खाऊ, आम्हाला पण नका चारू. पण ऐकतोय कुठं हा माणूस? अरे काय येडा माणूस आहे सुहास तू. हा, अरे तुला जर बिर्याणीच खाऊ वाटली ना तर चांगल्या ठिकाणाहून तरी आणायची नाही कधी. मला सांगा, चांगली वस्तू स्वस्तात मिळते का कधी? अहो मग मी त्यांना तेच सांगतेय ना. आणि काय माहितीये का, माझं तर म्हणणं आहे, सगळ्यात उत्तम तुम्ही घरी बनवून खा. तुम्हाला काय खायचंय ते. कशाला बाहेरचं खात बसता तुम्ही? एक तर आपली अंग कसले काठीचे नुसती, ती तरी नीट आहे का याची, आणि त्यात बाहेरचं खाते, त्याच्यामुळे असं वाळून गेलं. अरे दत्तारा सोरायलाय. तुमचं काय चाललंय? काय चाललंय? अहो भाऊजी, तरी मी सकाळी त्यांना सांगितलं होतं त्या बिर्याणी मधून आंबूस वास येतोय, खाऊ नका खाऊ नका, तरी हाऊस खाल्ली गरम करून. म्हणजे सकाळी पण खाल्ली का? मग आता काय सांगते मी. लय भारी लागली. बघा हे आता लय भारी लागली. बघा या माणसाचं. एक काम करा आता, मी काय करतो माहितीये का, माझ्या गाडी याला दवाखान्यात घेऊन जातो डॉक्टरकडे. नको नको, ते डॉक्टर हात लावायचे 150 रुपये घेते. नको नको. आणि गोळ्या, औषधं, इंजेक्शन 1000 रुपये जाते माये. नको, मी झोपतो. अरे मग पैसे जातील म्हणून काय तू झोपतो का इथं? हा, तू आता 400-500 रुपयाचा विचार करतोय. मला सांगा वहिनी, उद्या हे दुखणं जर वाढलं, फूड पॉइझनिंग झालं, ऍडमिट करायला लागलं, ऑपरेशन करायला लागलं, आणि समजा दुर्दैवाने हा गेलाच, तर काय करणार? मग काढी लावतो का तुझ्या पैशाला? हा, 2 रुपयाची गोळी आणली असती तरी नीट झालं असतं. अहो भाऊजी, हा माणूस ना असा चिंगूस आहे. हा ना नुसता पैशालाच बघतो, ह्याला काहीच कळत नाही. अहो 30 रुपयाची बिर्याणी खाऊन काय हाल झाले कळलं ना? का 2 रुपयाची गोळी खाऊन आता परत तसंच करायचंय? काही होईल का मला? मरण मी. अरे आता मरायची वाट बघतो का तू पैसा वाचवण्यासाठी? पैसा तुझ्यासाठी आहे का तू पैशासाठी आहे? थोडा तरी विचार करत जा जरा. नाही नाही, कॅन्सर, मरण मी. दवाखान्यात जायचं का मग? हा चला दवाखान्यात. पण लय मोठा नको दवाखाना, आपला छोटासा दवाखान्यात जाऊ. गुरांच्या दवाखान्यात नेऊ का तुला? म्हणजे स्वस्तात होईल. चाल गपचूप. आणि हे बघ, पैसा वाचवायचा ठीक आहे, पण आपल्या जीवापेक्षा पैसा प्यारा नाहीये. काय निदान खाण्यापिण्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत तरी तुम्ही पैसा नका वाचू. हा, बाकी चैनीच्या गोष्टी असतील ना तर ठीक आहे. बरं चल आता जाऊन या. ती बिर्याणी फेकून दिली का? अजून पण खायचंच आहे का ती? चल लवकर. वहिनी, कस काय याच्याशी लग्न केलं होतं मी? अहो, काय सांगायचं भाऊजी, मरणाचा चिंगूस माणूस आहे हा. बरं आलो मी. हा, सुनबाई, तुला नाही चहा घेतला? बर बरं, चहा पित नाही तेच. सुनबाईने चहात साखरच टाकली नाही.
हा ना अण्णा, साखरच नाही चहात अजिबात. साखर नाही ना. अहो आजकाल असलंच चहा प्यायची फॅशन आहे. साखर टाकून काय करतात? हा, साखर टाकून 4-5 चमचे साखरेचा चहा पिऊन तुम्हाला काय आजार वाढवायचेत का? उलट असाच चहा बाहेरच्या एमडी देशांनी पित्यात. मी तर म्हणतो उद्यापासून तोच भी नको टाकायला चहा मध्ये. काय म्हणजे काय माहितीये का, कोरा चहा जेवढं पितात तेवढं चांगलं. अहो जुन्या काळी लोक कोरा चहा प्यायची. हा, त्यात साखर टाकतात बरं का, पण आता मी काय म्हणतोय, साखरेमुळे जर आजार होत असतील तर त्यापेक्षा साखर न टाकलेलीच बरी नाही का? आपल्याला तर आवडलं बाई. सुनबाई असंच करीत जा, प्रत्येकाच्या तब्येतीची काळजी घे. चला. ठीक आहे, हे म्हणतात तसंच करू. बाबा बाबा, माझ्याकडून थोडी चूकच झाली. कसली रे बाळा? बाबा, ते चहात साखर नाही टाकली मी, खरंच विसरले आहो. अगं त्यात काही एवढं मग. हा, चुका तुमच्यासारख्या मुलांकडूनच होत असतात. आणि त्यामुळेच मी पण येणं कोणाला काही बोलून नाही दिलं. बाबा, पण माझ्याकडून एवढी चूक झाली तर तुम्ही मला निदान सांगायचं तरी ना. मी परत चहामध्ये साखर टाकून आणली असते ना. कसं आहे बाळा माहिती आहे का तुला, चूक ही कानात सांगायची असती आणि कौतुक सगळ्यांच्या पुढं करायचं असतं. चुकली तू, मान्य आहे, साखर टाकायची राहिली. पण हेच जर मी सगळ्यांसमोर बोलत बसलो तर त्यात तुझा कमीपणा पण नाही का? शेवटी तो आमच्या घरातला सदस्य आहे. तुझा मान सन्मान ठेवणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. काय चूक असेल ती तुझी दुरुस्त करून घे, पण उगीच सगळ्यांसमोर तुला बोलवून रागवून काय होणार आहे का त्यांनी? इथून पुढे काळजी घेत जा. हो बाबा, नक्की. आणि ह्याच्या पुढून मी अशी कधीच चूक नाही करणार. काय माहिती आहे का, आपल्या माणसांच्या चुका आपणच सावरून घ्यायच्या असतात. उगीच सगळ्यांसमोर त्याचा ढोल बडून काही उपयोग नसतो. शेवटी आपल्या माणसाचा कमीपणा काय आणि आपलं कमीपणा काय, दोन्ही एकच ना. चल येऊ मग मी आता. हो. आणि हा, उद्यापासून चहात साखर टाकत जा. मला पण बिन साखरेचा चहा आवडत नाही. काय हो बाबा, दररोज मी नाही सांगत बसणार तुला. चालेल. बरं येतो मी. काय आणायचं तुला बाहेरून येताना? नाही नाही, चालते. हा. काय हो? अगं माझं घड्याळ बघितलं का, कुठं सापडत नाहीये. अहो, त्या घड्याळीचं काय घेऊन बसला तू? सकाळी बघितलं का सुनबाईने कसं चहा केलता? पटलं का तुम्हाला तरी? एवढं काय त्या चहाचं घेऊन बसली तू? हा, काय लगेच चुका काढत बसायची तिच्या? तुम्हाला तर पटणारच नाही मी जे सांगते ते. वेळीच चुका दाखवल्या ना तर ती व्यवस्थित राहील, नाही तर आपल्या डोक्यावर मिरा वाटेल. अरे डोक्यावर मिऱ्या वाटण काय चाललंय तुझं हे? हा, तू पण ह्या घरची एकेकाळी सून होती, एवढं लक्षात ठेव. तुझ्या चुका आम्ही काही झाकूनच नेलं ना, की सगळ्याच दाखवत बसलो. हे बघ, सुनबाई असली तरी ती आपली घरातली एक सदस्य आहे, आपलंच माणूस आहे. हा, झाल्या चुका तर थोड्या समजून सांगायच्या, की लगेच असं सगळ्यांसमोर अपमान नसतो करायचा एखाद्याचा. आणि हा, तिच्या जागी जर आपली मुलगी असती तर तू हेच केलं असतं का? काय माहितीये का, नुसती नाती जोडल्याने कुणी आपलं होत नाही. त्यासाठी मायेचा ओलावा द्यावा लागतो. तीच सून आपली म्हातारपणात काळजी घेणारी, हे सुद्धा लक्षात ठेवा जरा. आणि काय माहितीये का, मी काय तुला रागाने नाही म्हणत आहे, पण थोडं तिला तुझ्या मुलीच्या नजरेने बघ, म्हणजे तुझ्या तिच्या चुका जरा कमी दिसतील. बरं, चालू दे तुझं काम. आज मी जातो बिन गाड्याच. थांबा, देते शोधून. नका जाऊ बिना घड्याळीचं. दे मग, चल लवकर.